एखाद्या गावांमध्ये फार फार तर किती फळांचं उत्पादन होत असेल? 2, 5 किंवा 10. पण आपल्या राज्यात एक असं गाव आहे जिथे जवळपास 19 पेक्षा जास्त प्रकारच्या फळांची लागवड केली जाते. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा भाग 83 वा आणि मी बोलते सातारा जिल्ह्यातल्या फळांच्या गावाबद्दल, म्हणजेच दुमाळवाडी या गावाबद्दल. दुमाळवाडीमध्ये डाळिंब, अंजीर, सीताफळ, पेरू, आवळा, आंबा, चिकू, द्राक्षे, नारळ, केळी, जांभूळ, ड्रॅगन फ्रूट, लिंबू, संत्रा, पपई, बोर, चिंच, करवंद, रातांबा ही सगळी फळं पिकवली जातात. ज्यामुळे या गावाला फळांचं गाव असं म्हटलं जातं. 1985च्या आधी गावात बाजरी, गहू, ज्वारीसारखी पारंपरिक पिके घेतली जात होती. पण कमी उत्पन्नामुळे 1985 नंतर फलोत्पादन विकास योजनेतून डाळिंब लागवड सुरू झाली. 1990 ते 1999 मध्ये रोजगार हमी योजनेमुळे फळबागांचे क्षेत्र वाढलं आणि त्यामुळे गावात सगळ्या प्रकारची फळे पिकवली जातात. ही फळे पुणे, मुंबई, बेंगळुरू, दिल्ली आणि परदेशात निर्यात होतात, ज्यामुळे गावाला 25 ते 30 कोटींचा वार्षिक उलाढाल मिळतो. एकेरी 4 ते 5 लाखांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. गावात ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती आणि प्लॅस्टिक मलचिंग पेपरचा वापर होतो. पाण्यासाठी कॅनॉल, पाझर तलाव आणि बोअरवेल मधून पाणी पुरवठा होतो. कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेच्या मार्गदर्शनाने ट्रेनिंग आणि वर्कशॉप आयोजित केले जातात. या गावाची लोकसंख्या आहे जेमतेम 1300 लोकांची. यातले बहुतांश शेतकरी शेतात ट्रॅक्टर्स आणि ब्लोअर्स वापरतात. शेतकऱ्यांनी घरांना फळांची नावे दिल्याने गावाला अनोखी ओळख मिळाली आहे. असं हे समृद्ध गाव आता फळांचं गाव म्हणून ओळखलं जातंय.